एखाद्या राष्ट्राचे स्वातंत्र्य हे त्याच्या भाषेत दडलेले असते। शिवरायांच्या काळापूर्वी स्वराज्याच्या प्रशासनावर अरबी आणि फारसी या भाषेचे वर्चस्व होते, पण रयतेला प्रशासन समजावे आणि मराठीचा स्वाभिमान जागा व्हावा यासाठी महाराजांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले। तेव्हा किल्ले नाही तर किल्ले ए अमुक म्हटले जायचे। सामान्य माणसाला सरकारी कागदपत्रे वाचणे कठीण झाले होते। महाराजांनी ओळखले की जोपर्यंत भाषा आपली नाही तोपर्यंत विचार आपले होणार नाहीत। म्हणूनच त्यांनी रघुनाथ पंडित हनुमंते यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य व्यवहार कोश तयार करून घेतला। या कोशाद्वारे महाराजांनी प्रशासकीय कामांसाठी तब्बल 1400 पेक्षा जास्त संस्कृत आणि मराठी प्रतिशब्द निश्चित केले। वजीरऐवजी प्रधान, मुजुमदारऐवजी अमात्य आणि किल्लेदारऐवजी दुर्गपाल असे शब्द रूढ झाले। हा केवळ शब्दसंग्रह नव्हता, मराठी भाषेला मिळालेला राजाश्रय होता। शिवरायांनी जगाला दाखवून दिले की परकीय भाषेची गुलामी जुगारल्याशिवाय वैचारिक स्वातंत्र्य मिळत नाही। आज आपण जे मराठी राजभाषा दिन साजरा करतो त्याचे खरे श्रेय शिवरायांच्या या दूरदृष्टीला जाते। अशा या रयतेच्या राजाला, थोर भाषाप्रेमी आणि स्वराज्य जनकाला सक्सेस अबॅकस परिवारातर्फे शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा। देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे। देवा या तुझात, देवा लढू जो मात, भंडारा ह्यो भाळी मखू उफानला रग